नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या. तर आज आपण सकाळी लवकर उठले. रोज आपल्याला उशीर होत होता, तर आज आपण अलार्म वगैरे लावून व्यवस्थितपणे लवकर उठलो आणि लवकर निघालो घरात ना. जवळपास 4:54 का 4:40 आपण काहीतरी निघालोय, समजा 5च पकडा. तर त्याच्या हिशोबाने आपल्याला लवकर काम भेटलंय आणि आपण लवकर एंड केले आणि लवकर घरी पोहोचलोय. गर्दी नाही, ट्रॅफिक नाही. ट्रॅफिक लागलं नंतर पण एकाच राईडला लागलं, पण ठीक आहे. म्हणजे गर्दीत जाण्यापेक्षा सकाळी लवकर जर निघालो तर आपलं काम लवकर होते. तर ब्लॉग मध्ये बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:54. आपण लवकर आवरले. सीएनजी बघा 2 गाड्या खाली आहे. तर आज आपण सीएनजी भरू आणि बघूया राईड कोण देते आपल्याला, सुरुवात कोण करते आपली. आपण लवकर उठलो होतो, सो आपण लवकर निघतोय. सीएनजी भरायला आलोय आपण. 4 गाड्या आपल्या पुढे आहे, 5-6 गाड्या आपल्या मागे. ही सकाळची सीएनजी पंपवाले झोपतात, एकच जण काम करतो, आलटून पालटून हे लोक झोपतात. त्यामुळे अशी गर्दी होती, नाही तर गर्दी व्हायचं काहीच कारण नाहीये. तर बघूया आता इथनं वेळ किती लागतोय. एक 15-20 मिनिटं जातील माझ्या हिशोबाने. टाइमपास चाललाय यांचा, तर ठीक आहे. त्यासाठी रात्री भरणं गरजेचं आहे. रात्री भरलं होतं आपण पण एअरपोर्ट साईड तिकडं, त्यामुळे मग आपल्याला 2 गाड्या खाली बसलो. तर ठीक आहे, बघूया. अजून तर काही राईड वाजली नाही कोणती. मी सकाळी लवकर निघलो मुद्दाम, म्हणलं बघावं पडतात का, पण अजून तर काही पडली नाही. आता इथनं पिंपळे सौदागर पर्यंत बघणार, कासरवाडी पर्यंत. जर तिकडनं पडली तर ठीक, नाही तर आपण सरळ रेल्वे स्टेशनकडे बघू पुण्यात, कारण इकडे तिकडे फिरण्यात काही पॉईंट नाही. जातील आपले 12-13 किलोमीटर, पण मग ते नंतर मग कनेक्टिंग राईड बघूया कशी पडती. कारण आता सकाळचं राईड थोडंसं पडायचं प्रमाण कमी झाले इतर वेळेपेक्षा. एअरपोर्टची भेटली राईड आपल्याला उबेरकडनं. पहिली 268 काहीतरी फेर दाखवले. 1 किलोमीटर कस्टमर आहे. आपण कस्टमरच्या लोकेशनला चालू पिक करायला. आणि वेळ किती, बहुतेक अर्धा तासच लागेल सकाळी मॉर्निंगला. 5:38. ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं तर 349. कस्टमरने 400 रुपये केलेत आणि आपल्याला ओलाने दिले 255 आणि 50 रुपये ते जरी पकडले तर 300 रुपये आपलं फर्स्ट अर्निंग झालेले. 50 रुपये आज फर्स्ट राईडला आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले आहेत. तर आता इथनं एरो मॉलला काही राईड पडली नाही, म्हणजे कॅब भरपूर आहेत. तर ठीक आहे, बघूया थोडंसं आता किती कॅब आहेत. आणि इथनं मग नसल राईड तर आपण पुढे सरकू, कारण सकाळी मॉर्निंगला वेळ नको घालवायला. तर आपण कॅब बघितल्या, 250 इंटरसिटी कॅब आणि 220 गो मिनी. तर एक सुद्धा राईड नाही पडली, ना ओला ना उबेर. तर आपण स्टेशनच्या साईडला निघलोय आता, घोरपडीच्या साईडने, म्हणजे त्या रस्त्याने कोरेगाव पार्कच्या. कारण तो येरवड्याचा ब्रिज जो आहे तो एक साईडने बंद केलेला आहे. तर आता आपण कोरेगाव पार्क मधनं लेफ्ट मारलं की एअरपोर्टला स्टेशनला लागू आणि इथनं बघूया आता कोण राईड देते. ठीक आहे, सुरुवात तर आहे व्यवस्थित, फक्त आता इथनं राईड भेटावी. इथं पण जाऊन असं नको व्हायला की गाड्या भरपूर आहेत, पण सकाळचे ट्रेन असतात. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. तर आपण स्टेशनला येत होतो. आपल्याला एक उबेरकडनं राईड दिसली 88 रुपयाची. एक 850 मीटर पासून पिकअप आणि 1.25 किलोमीटरचा ड्रॉप, म्हणजे 2 किलोमीटरची राईड स्टेशनचीच होती. आपण एक्सेप्ट केली आणि पुढच्या सेकंदाला कॅन्सल झाली उबेरकडनं. म्हणलं ठीक आहे, जाऊ देत, आपण स्टेशनला चाललोय. असं आपण एक 200 मीटर आणखी आलो असेल. रॅपिडोकडनं राईड पडली सेम स्टेशनची. इथं मला दाखवले 96 रुपीज. तर ठीक आहे, आपण एक्सेप्ट केली. बाहेरचे लोक होते, फॉरेनर होते. हरकत नाही, आपल्याला 100 रुपीज पे केलेत त्यांनी. आणि 2 किलोमीटरचे आपल्याला 100 रुपये भेटलेत, म्हणजे 50 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलाय. तर आपलं 300 ते आणि 100 हे 400 रुपये अर्निंग झाले. गाडी चालली 36. टाइम झाले 6:39. आणि आता स्टेशनला इथं 20 गाड्या आहेत, म्हणजे एक 20-25 मिनिटं किंवा अर्धा तास. ट्रेन जर आली तर फास्ट मध्ये राईड भेटेल, नाही तर थोडासा आपल्याला वेट करावा लागेल. बघूया आपल्याला वेळ किती लागतोय. आता इथं रॅपिडोकडनं राईड भेटली 161 रुपये. धानोरीची. मी कधी जात नाही तिकडं, पण घेतली. राईड कॅन्सल नाही करायची. 161 रुपये दाखवले. कस्टमरला कॉल केलाय. कस्टमरला बोलले मी इथं उभं आहे, तुम्ही या. येतो बोलले. तर ठीक आहे, बघूया आता वेळ किती लागतोय. कारण इथं असंही 20-25 मिनिटं जाणार होते आपल्या, त्यापेक्षा एखादी राईड कंप्लीट जाईल तर तेवढेच आपल्याला 161 रुपये भेटतील. आणि बघूया काम किती होते. आपल्याला स्टेशन पासून राईड भेटली होती 161 रुपयाची. धानोरी लिहिलं होतं, पण ते विश्रांतवाडीचं जे आर्मीचं गेट आहे
थोडंसं बोपकेलच्या अलीकडचं, तिथंच कस्टमरला सोडलंय. 161 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 96 ते 100 तर आपलं 245 रुपये उबेर. तिथं आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा दिलेत. 255 रुपये उबेर, 50 रुपये एक्स्ट्रा, 305. 96 रुपये मागाशी स्टेशनचं झालं, तिथं 100 रुपये, तिथं 4 रुपये एक्स्ट्रा. आणि आता कस्टमरचं 161. तर असं आपलं 550 रुपयाचं अर्निंग झाले. टाइम झालाय 7 वाजलेत, गाडी चालली 45-46 किलोमीटर. आता आपण इथनं परत स्टेशनच्या साईडला जाऊ, बघू जाता आता राईड पडली ठीक, नाही तर मग स्टेशन किंवा मग बघूया संगमवाडी वगैरे कुठं पण जिथं पण राईड पडत तिथनं आपण घेऊया. आपण आलो विश्वंतवाडीला, तिथेच होतो. तिथनं आपल्याला एक परत स्टेशनची राईड पडली रॅपिडो कडनं. आपण एक्सेप्ट केली आणि एक 200 मीटर आलो असेल पुढं, तर कस्टमरने कॅन्सल केली. म्हटलं चांगली राईड भेटली 167, तर परत तसंच आलो, तसंच परत गेलो असतो. पण थोडंसं कॉर्नरला कस्टमरला वाटलं असेल वेळ लागेल म्हणून ट्रॅफिकला, त्यांनी कॅन्सल केली. मग आता आपण इथं मधल्या रोडला होतो. इथं नाश्ता व्यवस्थित आहे, जोशी वडेवाले. तर आपण इडली सांबार खाल्लं इथं, म्हणजे आलोय इथं तर कसे परत मग नाश्ता होतोय नाही होतोय वेळेवर. मग आपण नाश्ता करून घेतला, चहा नाश्ता घेतलाय. आता इथं बघू, एक एअरपोर्टचा आलोय, एअरपोर्टच्या जवळ एकदम. तर एक एअरपोर्टच्या मधला जो रोड आहे, 1 मिनिट, आपण नाश्ता केलाच तिथून आपल्याला परत स्टेशनची राईड भेटली रॅपिडो कडनं. 157 दाखवलं मी, ठीक आहे एक्सेप्ट केली. पण तिथं कस्टमरला घेतलं, कस्टमरला उशीर होत होता. कस्टमर म्हणला लवकर पोहोचवा मला. तर दुसऱ्या रूट आपण डायरेक्ट ब्रिजवरनं येऊन एअरपोर्ट खोरटापासून आलो डायरेक्ट, एक सिग्नल स्किप करत. तर थोडंसं किलोमीटर वाढलं तर 174 आपल्याला दिले. टोटल आपलं अर्निंग 431, 255 आणि 50 आणि 4, तर असं 740, 740 आपलं अर्निंग झाले. गाडी झाली 60 किलोमीटर. टाइम झालाय 7 वाजून 52 मिनिटं. तर आता इथनं बघूया कुठं राईड पडते, थोडंसं वेट करू. 6 ते 10 कॅब आहेत उबेरच्या. रॅपिडो पडली तर रॅपिडो बघू, ओला तर व्यवस्थित जी व्यवस्थित बसेल ती आपण घेऊया. तर इथं 6 ते 10 कॅब होत्या. तोपर्यंत म्हटलं आपण फ्रेश होऊन घेऊ. आलो स्टेशनला तर परत सोय भेटती नाही भेटत, सो आपण फ्रेश झालोय. आणि आता इथनं परत फिरून आपण स्टेशनच्या साईडला चाललोय. आणि बघूया, आता एक राईड पडली होती कल्याणी नगरची, 3 किलोमीटर फक्त आणि 1 किलोमीटरचा पिकअप, 109 रुपये. नाही परवडत. परवडायला परवडते, 25 रुपये रेट भेटतोय. पण तिकडं स्टेशन पासून मोठी राईड घेऊन जायचं असतं, छोट्या राईड घ्यायच्या नसतात. जिथं आडीनडीला आपण छोट्या राईड करतो. तर ठीक आहे. आणि आणि आता आपण एक जण आपल्याला मागाशी आपण जेव्हा स्टेशनला आलो याच्या आधीच्या राईडला, तर एक इर्टिकावाला होता, माझ्या समोरच उभी केली होती. तर येऊन स्वतःहून बोलला की राईड नाही येत आज ओलाला वगैरे. तर तो फक्त ओलामध्ये काम करतो, इर्टिका 12 तासामध्ये. तर मी विचारलं अर्निंग किती वगैरे होते, तर त्यांनी सांगितलं की इर्टिका नवीन इर्टिका होती, तर 3-3.5 हजार 12 तासामध्ये इर्टिकाला. तर नाही ना परवडत. मग हिशोब जर केला तर इर्टिकाचा हप्ता पण जास्त असतो आणि ते नाही परवडत मग. तर ठीक आहे. आता तो म्हणला राईडच नाही मला, तर 300-350 अशा राईड पडतात. म्हणलं मग आता त्या इर्टिका ठीक आहे. तर मोठ्या मोठ्या राईड त्यांना भेटतात, पण भेटली एखादी राईड तर व्यवस्थित भेटून जाते, असं असतं इर्टिकाचं काम. 3-3.5 हजार जर ॲव्हरेज म्हणलं तरी गॅस वगैरे जाऊन 2,000 रुपये जर राहिले तर नाही ना काम. म्हणजे काम जास्त झालं पाहिजे. इर्टिकाचं 4-4.5 हजार झालं पाहिजे माझ्या हिशोबाने. 4 हजार तर कमीत कमी झालं पाहिजे, तर आपल्याला एक 1,000-1,500 रुपये राहतील सगळा हप्ता वगैरे जाऊन. तर ठीक आहे. मार्केट आणि एकाच ॲपवर काम करत होतं, त्याला म्हणलं 2-3 ॲप घे बाकीचे पण. तर काय माहिती आता बघूया. आपण आपलं काम केलं. आता आपण चाललोय स्टेशनला आणि बघू इथं आपण इथून आता कुठं जातोय. सुरुवात तर झाली व्यवस्थित, पण आता राईड नाही येत. 6 ते 10 कॅब आहेत पुढं, पण राईड नाही पडत ते कसलीच नाही. ओला तर नाहीच, रॅपिडो आता नाही पडली आणि उबेर पण नाही. सर आता आपण वेटच करत बसलोय. ठीक आहे, थांबूया. आणि ऊन पण आहे, आज ऊन दिसतंय. तर ठीक आहे, बघूया आपल्याला नेक्स्ट राईड पडायला किती वेळ लागतोय. कस्टमरचं बिल झालं 366 रुपये, 256 रुपये आपल्याला दिलेत. मी आता टोटल केली तर 997 रुपये आपला अर्निंग झाले. गाडी चालली 81 किलोमीटर आणि टाइम झाले 9:11. आणि इथनं आपल्याला उबेरचे भरपूर राईड होते, पण आपण थोडंसं वेट केलं 2 मिनिटं आणि आपल्याला रॅपिडोकडनंच परत राईड भेटली घोरपडीची. 345 काहीतरी फेअर दाखवलंय. आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला. 350 मीटर पासूनच पिकअप होता. तर ठीक आहे, ही पण राईड आपल्याला मस्त भेटली आहे.
फक्त आता बघूया किती वेळ लागतो ही राईड कम्प्लीट करायला, कारण घोरपडी म्हणल्यावर तिकडं टाइम लागतो. तर एखादा तास माझ्या हिशोबाने लागला पाहिजे. तर यायला आपल्याला औंधमध्ये खडकीत तो मधला रस्ता आहे आणि हायवेला पण ओल्ड मुंबई हायवेला. तर ट्रॅफिक भरपूर लागलं, 7 मिनिटाचा जाम लागला होता आणि तरी आपल्याला ही राईड कम्प्लीट करायला 1.5 तास लागला. आणि आलोय आपण आता घोरपडीला, कस्टमरला सोडलंय. तर कस्टमरचं बिल झालंय 348 रुपये. तर 997 आणि 348 आणि 4 रुपये ते एक एक्स्ट्रा होते. तर एक्स्ट्रा म्हणजे ते 96 रुपये जिथं पहिल्या ट्रिपला भेटायचे होते रॅपिडोच्या, तिथे त्यांनी 100 केले होते. तर टोटल अर्निंग आपलं झालंय 1346 आणि टाइम झालाय 10:41. म्हणजे 11:15 वाजता आपलं 1346 आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि गाडी चालली 106 किलोमीटर. तर ठीक आहे, अर्निंग व्यवस्थित आहे. पण आता प्रॉब्लेम काय होईल का, आता इथनं पुढं राईड नाही भेटायच्या, भेटतील पण फेअर नाही भेटणार. आता आपण इथनं स्टेशनलाच जाऊ. आधी इथं वॉशरूम पाहिलं मी एका ठिकाणी घोरपडीला, तिथं आता फ्रेश होतो आणि स्टेशनच्या साईडला हळूहळू निघतो उबेर आणि ओला सुरू करून. तर जो पण आपल्याला ट्रिप देईल व्यवस्थितपणे, तर ती आपण ऍक्सेप्ट करून इकडनं बाहेर पडूया. तर बघूया आता इथनं. आणि आपण ताक घेतले अमूलचं, कारण गरमी एवढी आहे आज इथं की 8:30 वाजताच ऊन पडलं होतं कडक. तर ठीक आहे, हरकत नाही. तर बघूया आता इथनं वेळ किती लागतो आपल्याला बाहेर पडण्यासाठी. करतो आलोय आपण स्टेशनला. 6 ते 10 कॅब आहेत, उबेरला कळते त्याच्यावरनं. तर आता बघूया आता इथनं कुठं जातोय. राईड येतात ते मुंडवा, हडपसर त्या साईडला नकोय आपल्याला जायला. आपल्याला पिंपरी किंवा निगडी, हिंजवडी त्या साईडला चालेल. तर बघूया आपण थोडंसं वेट करू राईड येईपर्यंत. रॅपिडो वगैरे किंवा ओलाची कोणती पण येऊ द्या, फक्त व्यवस्थित आपल्या रेटमध्ये. तर आपण ऍक्सेप्ट करू. ठीक आहे, बघूया आपल्याला राईड यायला किती वेळ लागते. स्टेशन पासून आपल्याला बरोबर भोसरीची राईड भेटली, जय गणेश साम्राज्य. कस्टमरचं बिल झाले 294. 300 रुपये दिलेत आपल्याला आणि 245 रुपये आपल्याला भेटलेत. म्हणजे 1346 रुपये आणि हे 8 रुपये 1352, 54 आणि 250 समजा. तर 1600 रुपयाचं आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 12:22. गाडी चालली 131 किलोमीटर. लकीली भोसरीची भेटली. मला असं वाटत होतं की बाहेरची भेटावी एखादी, पण ती येतच नव्हतं. मी जवळपास 20-25 मिनिटं वेट केला तरी सुद्धा राईड नव्हती. तो शेवटी आता लकीली भोसरीची पडली. परत मग घरी एमटी येण्यापेक्षा ते एकूण एकच हिशोब असतो. सो मी डायरेक्ट मग ऍक्सेप्ट केली आणि जय गणेश साम्राज्याला आता आपण सोडलंय. आता तिथनं आता आपण इंद्रायणनगरला बाहेर पडतोय. आता तिथनं बघूया, आता व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि आपण निघूया पुढं. तर ठीक आहे, आजच्या दिवसाला आपण सकाळी लवकर उठल्यामुळं आपलं टार्गेट पूर्ण झालं. नंतर ट्रॅफिक भरपूर होतं. तर ट्रॅफिकच्या याच्यामुळेच आपण सकाळी लवकर निघतोय आणि त्याचा आज फायदा झाला आपण सकाळी लवकर निघण्याचा. सो ठीक आहे, तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. इथनं बहुतेक मी आता घरीच जाईल. तर बघूया किती वेळ लागतोय.